जंग जंग हा फारसी शब्द आहे, हा मराठी नाही आहे, त्यावरनं ते जंग आलं आहे. तर ती छाप एवढी होती की आज म्हणजे आता इस्लामिक सत्ता जाऊनसुद्धा जवळजवळ 300 वर्ष झाली ती आज आपण रोजच्या वापरामध्ये अनेक फारसी शब्द बोलतो. दरवाजा, कुलूप, किल्ली, मैदान, आना जिथे लागतं तिथे, अगदी फडणवीस, इनामदार, मुजुमदार ही सगळी आडनावं ही फारसी येते, मराठी नाही आहेत. यातलं कुठलंही मराठी नाही आहे. आपण रोजच्या वापरात एवढे फारसी शब्द बोलत असतो आपल्यालाच माहिती नसतं, पण आज ते अस्खलित मराठी शब्द म्हणून आपण बोलतो. त्यामुळे तर हा जो संस्कृतीची त्यांची जी छाप होती किंवा त्या भाषेचा जो प्रभाव होता, तो प्रभाव कमी करण्याचा पहिला जो प्रयत्न कोणी केला असेल तर तो शिवाजी महाराजांनी. शिवाजी महाराजांना हे त्यावेळी 300 वर्षापूर्वीच लक्षात आलं होतं की ह्यांच्या भाषेचा प्रभाव आपल्यावरती पडतोय आणि आपली भाषा नावाशीच होत चाललेली आहे ती. त्यामुळे त्यांनी राजव्यवहार कोश नावाचा एक ग्रंथ लिहून घेतला. तर या राजव्यवहार कोशामध्ये त्यांनी प्रत्येक फारसी शब्दाला पर्यायी मराठी किंवा संस्कृत शब्द काढले. म्हणजे